हॅलो नमस्कार माझ्या सर्व लाडक्या ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप छान जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना। तर आजचा होता बुधवार आणि आज शिवरात्री देखील होती, म्हणजेच श्रावण महिन्यातली जी शिवरात्री असते तर तेव्हा मी रुद्राभिषेक करत असतो। म्हणजेच जे प्रदीप मिश्रा महाराज आहेत तर ते आपल्याला टी व्हीमध्ये लाईव्ह अभिषेक कसा करायचा त्यांनी संपूर्ण माहिती दिलेली आहे। म्हणजेच रुद्राभिषेक हा ऑनलाईन होतो, म्हणजेच टी व्हीवरती ते लाईव्ह घेतात, त्यामुळे आपल्याला म्हणजेच ते अगोदरच जे काही पूजेला साहित्य लागतं तर ते लिस्ट ते सांगून देतात। तर ते साहित्य आपल्याला सर्व एकत्र करून नंतर जेव्हा त्यांचं लाईव्ह चालू होतं तर तशीच पूजा आपल्याला करायची असते। पण पुढे एक प्रॉब्लेम देखील आला होता, तर तो देखील व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल। तर तुम्ही बघू शकता, तर जे काही मला आता पूजेला भांडी लागणार होती तर सर्वात पहिल्यांदा मी ती क्लीन करून घेतली, कारण आपल्याला छोट्या छोट्या वस्तू लागतात त्या पूजेसाठी। म्हणजेच जसं की गव्हाचे 21 दाणे, त्याचबरोबर तांदळाचे 108 दाणे, म्हणजेच अखंड तांदूळ लागतात। म्हणजेच आपल्याला तुटलेला तांदूळ घ्यायचा नाही या पूजेसाठी। आणि त्याचबरोबर अजून कमळगट्टे किंवा जे काही त्यांनी साहित्य सांगितलं होतं तर तेच माझं आता एकीकडे गोळा करणं चालू होतं। तर पूजेमध्ये म्हणजेच आता कोणती देखील पूजा असली तर मी समया लावतोच पूजेमध्ये, त्यामुळे समया देखील मी क्लीन करून घेतला। त्याचबरोबर म्हणजेच आता जे छोटे छोटे साहित्य लागणार होतं त्यामुळे अशा प्रकारच्या ज्या वाट्या होत्या माझ्याकडे, म्हणजेच जेव्हा माझे स्वामींचे 11 गुरुवार चालू होते तर या वाट्यांमध्येच मी स्वामींना नैवेद्य दाखवायचो। तर ह्या वाट्या खरंच खूप युजफुल ठरतात, त्यामुळे मी ह्याच वाट्या बनवल्या होत्या। आणि आपल्याला या सेवेसाठी पंचामृत देखील लागतं, त्यामुळे म्हणजेच मी दही देखील म्हणजेच विकतच घेतलं होतं, कारण दही ते म्हणजे मिळत नाही घरी, त्यामुळे मी म्हणजे डेअरीमधूनच विकत आणलं होतं। आणि जे दूध होतं तर ते मी संध्याकाळीच म्हणजे साईडला काढून ठेवलं होतं, जेवढं म्हणजे आता पूजेला लागणार होतं तेवढं। आणि त्यानंतर जे काही पूजेला साहित्य लागणार होतं तर एक एक माझं गोळा करणं चालू होतं। तर तुम्ही बघू शकता, तर सर्वात पहिल्यांदा जे गहू होते तर ते मी 21 म्हणजेच गहू लागणार होते पूजेसाठी, तर 21 गहू मी काढून घेतले। त्यानंतर ह्या ज्या अखंड तांदूळ आपल्याला लागतो तर हा जो तांदूळ होता तर हा बासमती तांदूळ होता, त्यामुळे हा मी पूजेसाठीच ठेवला, कारण याचा जो म्हणजेच तांदूळ असतो तर हा जरा मोठ्या साईजचा असतो आणि लवकर लवकर देखील दिसतो, त्यामुळे मी तेच 108 तांदूळ घेतले। आणि आता आपले श्रावण सोमवार देखील सुरुवात होणार आहे, श्रावण सोमवाराला देखील, तर तेव्हा देखील मी अशा प्रकारेच पूजा करणार आहे। म्हणजेच जे मातीचं शिवलिंग असतं तर तेच मी तयार करणार आहे, म्हणजेच त्याला आपण पार्थिव शिवलिंग म्हणतो आणि श्रावण महिन्यामध्ये पार्थिव शिवलिंग असं जास्त महत्त्व मानलं गेलं आहे, त्यामुळे मी तरी म्हणजेच पार्थिव शिवलिंग तयार करणार आहे। कारण जे पिंड असते म्हणजेच महादेवांची, म्हणजेच त्यांची मूर्ती किंवा पितळीची पिंड तर ते मी सोबत आणलेली नाही आहे, पण जे महादेवांची आपल्याला सेवा करायची असते श्रावण सोमवारी तर ती देखील मी करेल। आणि म्हणजेच जसं की तुम्हाला मी सांगितलं तर मातीचं शिवलिंग मी तयार करणार आहे। आणि एक नियम असा असतो, जेव्हा आपण मातीचे शिवलिंग तयार करतो तर ते आपल्याला म्हणजेच आपण रात्रभर आपल्या घरामध्ये ठेवायचं नसतं, तर जेव्हा फक्त महाशिवरात्री असते आणि जेव्हा श्रावण सोमवार असतात तर तेव्हाच आपण ते आपल्या घरामध्ये ठेवू शकतो, एरवी आपल्याला ते आपल्या घरामध्ये ठेवू शकत नाही। त्यामुळे मग मी जे मातीचं शिवलिंग आहे तर तेच मी तयार करणार आहे। तर आता या व्हिडिओमध्ये देखील मी तुमच्यासोबत शेअर करेल की मातीचं शिवलिंग आपण कशाप्रकारे तयार करावं। आणि जेव्हाही आपण मातीचे शिवलिंग तयार करतो तर सर्वात पहिल्यांदा खाली आपल्याला बेलाचे पान ठेवायचं असतं आणि त्यानंतर त्याच्यावरती आपल्याला शिवलिंग तयार करायचं असतं। तर तुम्ही बघू शकता, तर आमची जी लाईट होती तर ती आता गेलेली आहे, म्हणजेच पाऊस कंटिन्यू चालू होता त्यामुळे लाईट पण नव्हती आणि त्याचमुळे म्हणजेच जी फोनची रेंज असते तर ती देखील नव्हती। तर संध्याकाळी लाईव्ह काय करणं शक्य झालं नाही, तर मला जशी जमली तर तशीच मी सेवा केली, कारण महादेवांची पिंड मी तयार केली होती, त्यामुळे म्हटलं आपण महादेवांचा आता पिंडीचा अभिषेक केलाच पाहिजे। आणि त्याचबरोबर शिवरात्री देखील होती, त्यामुळे जसं मला जमल तर तशी मी पूजा केली, तर ती देखील या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करेल। तर आता लाईट नव्हती त्यामुळे तुम्ही बघू शकता थोडासा अंधार झाला होता, तरी मी फ्लॅश वगैरे लावला होता म्हणजेच व्हिडिओमध्ये दिसण्यासाठी। तर सर्वात पहिल्यांदा मी माती जी होती तर ती देखील आणून घेतली, कारण पाऊस चालूच होता त्यामुळे बरीचशी माती ओली झाली होती, तर त्यामध्ये थोडीशी मी सुकी माती ॲड केली, जेणेकरून म्हणजे जेव्हा आपण महादेवाची पिंड बनवतो तर तेव्हा ती म्हणजे तशी राहिली पाहिजे। तर तुम्ही बघू शकता, सर्वात पहिल्यांदा मी खालचं जे शिवलिंग असतं तर ते सर्वात पहिल्यांदा मी बनवून घेतलं। त्यानंतर जो खालचा बेस असतो तर तो मी तयार केला, त्यावरती मी शिवलिंग ठेवलं। त्यानंतर माझ्याकडे अबीर देखील होतं, तर पूजेसाठीच मी खास करून हे घेतलं होतं। म्हणजेच आता जेव्हा मध्ये गावाकडे गेलो होतो तर तेव्हाच मला जे आता श्रावणामध्ये साहित्य लागतं तर ते सर्व साहित्य मी घेऊन आलो, कारण सतत आता गावाकडे जाणं होत नाही आणि गाव देखील खूप दूर आहे, त्यामुळे म्हणजेच जे काही पूजेला साहित्य लागणार होतं आता श्रावण महिन्यामध्ये तर ते सर्व मी घरून आणलं होतं। तर जे अबीर होतं तर त्याने मी म्हणजेच महादेवांना मळवट भरून घेतला। त्यानंतर जे अबीर होतं तर थोडंसं मी ते पिंडीवर देखील टाकलं। आणि जेव्हा आपण म्हणजेच महादेवाची पिंड तयार करतो तर ज्या पाण्याने आपण महादेवांची पिंड तयार करतो तर त्याच्यामध्ये आपण एक बेलाचं पान टाकायचं किंवा त्या पाण्यामध्ये थोडंसं आपण गंगाजल देखील टाकलं तरी चालते। तर तुम्ही बघू शकता आता जे काही पूजेला साहित्य लागणार होतं तर सर्व मी ते एकत्र
एकत्रित करून घेतलं। त्यानंतर फळं देखील पूजेला लागणार होती, म्हणजेच जेव्हा आपण नैवेद्य दाखवतो तर त्यामध्ये आपल्याला एक फळ ठेवायचं असतं। त्यामुळे मी केळीच आणली होती आणि जे काही पूजेला फुलं लागणार होते तर हे देखील मी दुपारीच आणले होते, म्हणजेच पाऊस चालूच होता त्यामुळे फुलं देखील म्हणजेच ताजी होती झाडांना। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे जे काही मला म्हणजे आता पूजेला साहित्य लागणार होतं तर सर्व मी आता म्हणजे जिथे मला पूजा करायची आहे तर तिथे मी सर्व एकत्रित करून घेतलं। त्याचबरोबर पंचामृत देखील आपल्याला पूजेसाठी लागतं, म्हणजेच जे पंचद्रव्य असतात तर ते आपल्याला सेपरेट घ्यायचे असतात, एकत्र करायचे नाहीत। जे दूध, दही, साखर, मध आणि तूप असे आपल्याला 5 द्रव्य असतात तर हे आपल्याला वेगवेगळे घ्यायचे असतात, तर ते देखील मी वेगवेगळे करून घेतले। तर सर्वात पहिल्यांदा मी दिवा प्रज्वलित करून घेतला, कारण आपण कोणतीही जेव्हा सेवा करतो तर तेव्हा दिव्याच्या साक्षीने करतो। दिवा प्रज्वलित करून त्याला देखील हळदी कुंकू लावून घेतलं आणि त्यानंतर मी सेवेला सुरुवात केली। जसं की तुम्हाला मी किचनच्या खिडकीमधून दाखवलं की बाहेर पाऊस चालूच होता त्यामुळे आमची लाईट देखील नव्हती, तर जो चार्जिंगचा लाईट होता तर तो देखील म्हणजेच कमी होत होता। त्यामुळे मी साईडला देखील एक टॉर्च लावली जेणेकरून तुम्हाला पूजा दिसेल आणि तुम्ही देखील श्रावण सोमवारी अशा प्रकारे पूजा करू शकता, किंवा तुमच्या घरामध्ये म्हणजेच महादेवांचे शिवलिंग असेल तर त्याची देखील तुम्ही अशा प्रकारे सेवा करू शकता। तर जे रुद्राभिषेक आहे तर तो आता मी करणार होतो, तर लाईट नव्हती त्यामुळे रेंज देखील नव्हती, त्यामुळे मला म्हणजेच लाईव्ह अभिषेक पाहता आला नाही। त्यामुळे मी हातानेच मला जशी जमेल तशी मी सेवा केली आणि त्यानंतर विसर्जन देखील केलं, तर ते देखील ह्याच व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करेल। तर सर्वात पहिल्यांदा जी महादेवांची पिंड होती ती अशा प्रकारे म्हणजेच मोठ्या ताटामध्ये ठेवली होती, कारण जेव्हाही आपण अभिषेक करतो तर तेव्हा अशा प्रकारचं आपण मोठं ताट घ्यायचं जेणेकरून आपल्याला सतत म्हणजेच ती पिंड उचलायत भासणार नाही। आणि म्हणजेच पिंडीला थोडीशी उंच देण्यासाठी मी ती पहिल्यांदाच म्हणजे एका प्लेटवरतीच ठेवली होती, जेणेकरून जे काही आपण अभिषेकाचं पाणी असतं तर ते खालती ताटामध्ये गोळा होईल। तर तुम्ही बघू शकता तर जो तुपाचा दिवा होता तर तो देखील मी लावून घेतला, कारण म्हणजेच माता लक्ष्मीला प्रिय असा तुपाचा दिवा आहे। जिथे आपण म्हणजेच महादेवांची सेवा करतो तर तिथे माता लक्ष्मी असतेच, त्यामुळे मी तुपाचा दिवा देखील लावून घेतला। तर हा मोठ्या साईजचा तुपाचा दिवा होता, म्हणजेच हा 1 घंटा चालतो, त्यामुळे हाच मी पूजेमध्ये यूज केला होता। म्हणजेच आता संध्याकाळचे 7 वाजले होते, तर 7 वाजताच मी पूजेला सुरुवात केली होती। सर्वात पहिल्यांदा मी चांगल्या म्हणजे स्वच्छ पाण्याने मी अभिषेक करून घेतला। तर जे पाणी होतं तर त्याच्यामध्ये देखील मी थोडंसं गंगाजल टाकलं होतं, म्हणजेच मिक्स करून घेतलं होतं आणि त्यानंतर मग अभिषेक मी सुरुवात केली अभिषेकाला। तर सर्वात पहिल्यांदा मी स्वामी स्तवन वाचून घेतलं, कारण आपण कोणती जेव्हा सेवा करतो तर तेव्हा आता मी महाराजांची सेवापासून सुरुवात करतो, कारण म्हणजेच लाईव्ह मला पाहता नाही आलं, त्यामुळे मला जशी जमेल तशीच मी सेवा केली होती महादेवांची आणि ते देखील आता तुम्हाला व्हिडिओमध्ये समोर दिसेलच। तर सर्वात पहिल्यांदा मी महादेवांना पाण्याने अभिषेक करून घेतला, त्यानंतर दुधाने अभिषेक करून घेतला आणि यानंतर पुन्हा आपल्याला स्वच्छ पाण्याने अभिषेक करून घ्यायचा असतो। म्हणजेच जेव्हाही आपण एका द्रव्याने महादेवांचा अभिषेक करतो तर तेव्हा आपण लगेच स्वच्छ पाण्याने त्यांचा अभिषेक करून घ्यायचा आणि त्यानंतर आपण दुसऱ्या गोष्टीने महादेवांचा अभिषेक करायचा असतो। तर सर्वात पहिल्यांदा मी दुधाने अभिषेक करून घेतला, त्यानंतर स्वच्छ पाण्याने अभिषेक केला, यानंतर दह्याने देखील मी म्हणजेच महादेवांचा अभिषेक करून घेतला, त्यानंतर पुन्हा स्वच्छ पाण्याने अभिषेक केला, यानंतर मी मधाने देखील महादेवांचा अभिषेक करून घेतला, कारण आता श्रावण सोमवार देखील येणार होते। त्यामुळे मी म्हणजेच जी मधाची बॉटल असते तर ती मी विकतच आणली होती, कारण मध मी म्हणजेच घरून आणला नाही। तर काही गोष्टी खरंच राहिल्या होत्या, म्हणजेच मला कापूस देखील घरून आणायचा होता पण मला आणणं शक्य झालं नाही, म्हणजे माझ्या लक्षामध्ये राहिलं नाही, त्यामुळे मी काय आणलं नाही। पण आता म्हणजे जेवढा आता माझ्या रूमवरती आहे तर तेवढ्याच कापसामध्ये आता ज्या काही वाती आता श्रावणामध्ये लागतात तर त्या देखील तयार करायच्या होत्या। तर महादेवांचा सर्वात पहिल्यांदा मी अभिषेक करून घेतला, त्यानंतर स्वच्छ पाण्याने मी त्यांचा अभिषेक केला आणि यानंतर आता पूजेची मांडणी करायची होती। त्यासाठी सर्वात पहिल्यांदा मी गणपती बाप्पांना विराजमान केलं, म्हणजेच खाली मी 2 पाने ठेवली, त्यावरती थोड्याशा अक्षता ठेवल्या आणि त्यावरती मी सुपारी विराजमान केली, त्यानंतर तिला देखील हळदी कुंकू लावून घेतलं। जे जनेऊ होतं ते मी अर्पण केलं, त्याचबरोबर जे कलावा होता तर तो देखील मी अर्पण केला। कलावा म्हणजेच जे आपण पूजेमध्ये यूज करतो, म्हणजेच जो धागा असतो त्यालाच आपण म्हणजेच कलावा म्हणतो, तर तो देखील मी गणपती बाप्पांना अर्पण केला। त्यानंतर गणपती बाप्पांना प्रिय असे लाल फूल देखील अर्पण केले। यानंतर महादेवांना देखील मी विराजमान केलं, तर महादेवांना थोडीशी हाईट देण्यासाठी मी खाली छोटा जो चौरंग होता तर त्याचा मी यूज केला। तुम्ही बघू शकता महादेवांना मी विराजमान केलं, त्यानंतर महादेवांना जे जनेऊ असतं तर ते मी अर्पण केलं, त्याचबरोबर जी रोली असते तर ती देखील मी महादेवांना अर्पण केली। त्यानंतर म्हणजेच जशा गोष्टी माझ्याकडे होत्या तर तशा मी महादेवांना अर्पण केल्या आणि सेवा चालू होती। तर तेव्हा मी महादेवांचंच म्हणजेच नामस्मरण करत होतो, म्हणजेच ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत आपल्याला महादेवांची सेवा करायची असते। म्हणजेच आपल्याकडून जर दुसरं काही वाचणं झालं नाही तरीसुद्धा आपण ओम नमः शिवाय या मंत्राचा जरी जप केला तरी आपल्याला त्या पूजेचं फळ मिळतं। तर तुम्ही बघू शकता तर जी बेलाची पानं होती तर ती आपल्याला 7च लागणार होती पूजेसाठी, म्हणजेच महाराजांनी जे
जी आपल्याला पूजेची माहिती दिली होती, म्हणजेच पूजेला कोणकोणते साहित्य लागणार आहे तर त्यांनी ते सांगितलं होतं. तर त्याच्यामध्ये 7 बेलाची पानं सांगितली होती, पण मी थोडीशी जास्तचीच आणली होती कारण मला थोडी जास्त मिळून गेली. यानंतर महादेवांना मी जी पानं होती म्हणजेच बेलाची तर ती मी एक एक करून अर्पण केली. म्हणजेच ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत करत महादेवांना मी ती पानं अर्पण केली. त्यानंतर जे काळे तीळ होते तर ते देखील मी महादेवांना अर्पण केले. जे गहूचे 21 दाणे होते तर ते देखील मी महादेवांना अर्पण केले. त्याचबरोबर जे तांदळाचे म्हणजेच 108 दाणे होते तर ते देखील मी महादेवांना अर्पण केले. याचबरोबर जे कमलगट्टा आपल्याला लागणार होते पूजेसाठी तर ते देखील मी महादेवांना अर्पण केले. त्यानंतर म्हणजे जी दक्षिणा आपण ठेवत असतो तर ती देखील मी ठेवून घेतली आणि जे फळ होतं एक तर ते देखील मी ठेवून घेतलं आणि जी फुलं मी आणली होती तर ती देखील महादेवांना मी अर्पण करून घेतली. आणि पूजा करताना खरंच वातावरण खूप छान झालं होतं. तर जी रुद्राक्ष अगरबत्ती होती तर ती देखील मी लावून घेतली होती. म्हणजेच जेव्हाही आपण महादेवांची सेवा करतो तर तेव्हा आपण रुद्राक्ष अगरबत्ती म्हणजेच लावली पाहिजे आपल्या पूजेमध्ये, कारण तिचा वास देखील खूप छान आहे. त्यामुळे ती आपण आपल्या पूजेमध्ये तिचा यूज करू शकतो. तर अशा प्रकारे महादेवांनी माझ्या हातून त्यांची सेवा करून घेतली आणि सेवा करून देखील मला खूप छान वाटले. यानंतर मी महादेवांना नैवेद्यामध्ये केळीच अर्पण केली आणि त्याचबरोबर मी खडीसाखरेचा देखील नैवेद्य दाखवून घेतला, कारण जेव्हाही आपण पूजा करतो तर आपण काहीतरी गोडाचा नैवेद्य दाखवायचा असतो. त्यामुळे मी खडीसाखरेचाच महादेवांना नैवेद्य दाखवून घेतला. यानंतर म्हणजेच एक माळ जप देखील करून घेतली. जी रुद्राक्षाची माझ्याकडे माळ होती तर तिच्यावरतीच मी महादेवांचा 108 माळ जप करून घेतला. म्हणजेच 108 वेळा जप केला ओम नमः शिवाय या मंत्राचा. त्याचबरोबर आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये थोडीशी महादेवांची सेवा होती तर ती देखील मी वाचून घेतली. त्यानंतर महादेवांची आरती देखील करायची होती तर म्हणजेच कापरानेच मी महादेवांची आरती करून घेतली. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे जी म्हणजेच महादेवांची सेवा होती तर ती माझ्या हातून झाली आणि सेवा करून खरंच मला खूप छान वाटलं. आणि जेव्हाही आपण महादेवांचा अशा प्रकारे शिवलिंग तयार करतो तर आपण शिवरात्रीच्या दिवशी म्हणजेच शिवरात्री याचा अर्थ असा होतो की आपण म्हणजे रात्री ती सेवा करायची असते. तर म्हणजे आता हे जे शिवलिंग आहे तर ते आपण रात्रभर देखील ठेवू शकतो. म्हणजेच जेव्हा आपली महिन्याची शिवरात्री येते किंवा जेव्हा आपली महाशिवरात्री असते आणि जेव्हा आपले श्रावणामधील 4 किंवा 5 सोमवार येतात तर तेव्हा देखील आपण रात्रभर म्हणजे शिवलिंग आपल्या घरामध्ये ठेवू शकतो आणि सकाळी आपल्याला त्याचं पाण्यामध्ये विसर्जन करायचं असतं. पण मी म्हणजे संध्याकाळीचं जे शिवलिंगाचं विसर्जन होतं तर ते पाण्यामध्ये केलं आणि मी घरीच शिवलिंगाचं जे विसर्जन होतं तर ते केलं होतं. म्हणजेच मोठ्या भांड्यामध्ये मी पाणी घेतलं होतं पहिलेच, त्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकलं आणि त्यावरती मी थोडंसं म्हणजेच फुलांच्या पाकळ्या देखील टाकल्या आणि त्याच पाण्यामध्ये महादेवांना मी विसर्जन देखील केलं. तर तो देखील व्हिडिओ तुम्हाला म्हणजेच पुढे पाहायला मिळेल. तर महादेवांची जी आरती होती तर ती देखील मी करून घेतली आणि जी नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये महादेवांची आरती होती म्हणजेच जी हिंदीमध्ये आरती आहे महादेवांची तर ती देखील मी करून घेतली. आणि महादेवांची जेव्हा मी आरती करत होतो तर तेव्हा मी कापूर लावला होता, म्हणजे कापूर आरती मी करत होतो. तर जो कापूर मी तुमच्यासोबत मागच्या व्हिडिओमध्ये शेअर केला म्हणजे ज्या नारायणी पूजा आर्टच्या ताई आहेत तर त्यांच्याकडून म्हणजेच मी 250 ग्राम भीमसेनी कापूर बोलवला होता. तर तोच मी आता यूज केला आणि तो देखील म्हणजेच आपल्याला हवेच्या संपर्कात येऊ द्यायचा नसतो. त्यामुळे तो देखील मी म्हणजेच एका भरणीमध्ये पॅक करून ठेवला, जेणेकरून तो लवकर म्हणजेच संपणार नाही. म्हणजेच त्याला जशी हवा लागत राहिली तर त्याची रिॲक्शन होते आणि तो कमी कमी होत जातो किंवा त्याला पाणी देखील सुटतं. तर त्याच्यामुळे मी तो भरणीमध्ये पॅक करून ठेवला. आणि जी महादेवांची सेवा होती तर ती देखील मी नित्यसेवेच्या पुस्तकामधून करून घेतली. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे जी महादेवांची सेवा होती आजची तर ती माझ्या हातून झाली. मला तर म्हणजेच वाटलं होतं की महादेवांची सेवा होणार नाही, पण महादेवांची सेवा माझ्या हातून झाली. कारण म्हणजेच लाईट देखील नव्हती आणि रेंज देखील नव्हती, त्यामुळे म्हणजेच लाईव्ह अभिषेक मला करता आला नाही. पण मला जसे जमेल तर तशी मी पूजा केली. तर तुम्ही बघू शकता जे काही आपण आता पूजेमध्ये साहित्य यूज करतो तर ते देखील आपल्याला महादेवांसोबतच विसर्जन करायचं असतं. तर अशा मोठ्या भांड्यामध्येच मी महादेवांचं विसर्जन केलं. कारण जेव्हा आपण महादेवांच्या पिंडीचं विसर्जन करतो ती पिंड पूर्णपणे म्हणजेच पाण्यामध्ये गेली पाहिजे अशा प्रकारचं तुम्ही भांडं घ्या विसर्जनासाठी. तर जे महादेवांची पिंड होती तर तिचं विसर्जन करताना तिची जी जलाधारी असते तर ती आपल्याकडे करायची आणि आपण म्हणजेच कशासाठी महादेवांची पूजा केली तर ते आपल्या मनामध्ये त्यांचा विचार करायचा आणि त्यानंतर महादेवांचं जे विसर्जन आहे तर ते आपल्याला करायचं असतं. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी महादेवांचं विसर्जन देखील केलं आणि जे काही पूजेमध्ये मी साहित्य यूज केलं होतं त्याचं देखील महादेवांसोबत विसर्जन केलं. म्हणजेच ज्या पाण्यामध्ये महादेवांचं मी विसर्जन केलं तर त्याच पाण्यामध्ये जे काही पूजेमध्ये मी सामान यूज केलं होतं तर सर्व मी ते पाण्यामध्ये विसर्जन करून टाकलं. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आता महादेवांचं विसर्जन झालेलं आहे.